दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे आपण अभ्यंग करतो त्याला प्रचंड महत्व आहे बघ. अभ्यंग म्हणजे अभि प्लस अंग म्हणजे अभ्यंग म्हणजे अंगाकडे असा त्याचा अर्थ. आता तिळाच्या तेलाला इतकं महत्व आहे. कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे तीळ. महिलांमध्ये केस गळणं असू दे, सांधेदुखी असू दे, सगळीकडे हा तीळ खूप महत्वाचा ठरतो. ज्यांना पाळी वेळेवर येत नाही त्यांनी तीळ आणि गूळ असं एकत्र करून मिश्रण छोट्या छोट्या गोळ्या करून जरी सकाळी आहारामध्ये घेतल्या तरी सुद्धा पाळी वेळेवर यायला मदत होत असते. तीळ आहेत त्याची चटणी केली, ती रोज आहारात घेतली तर कॅल्शियमचा एक चांगला स्रोत असतो. सो हे कॅल्शियम देणारं जे तिळाचं तेल आहे, जर आपण अंगाला हे रोज व्यवस्थित लावलं, दिनचर्येमधला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अभ्यंग. आपण तेल पूर्ण अंगाला जेव्हा जिरवतो तेव्हा त्वचेच्या 7 लेयर्स पर्यंत ते पोचतं. सुरकुत्या कमी होतात, केस गळणं कमी होतं, ताकद वाढते, थकवा दूर होतो, चेहऱ्याला एक तेज येतं. इतकं या तिळाच्या तेलाच्या अभ्यंगाचं महत्व आहे. आणि जर हे अभ्यंग आपण पहिल्या दिवशी दिवाळीच्या केलं तर आपल्यातला हा वात कमी होत असतो. आणि हा वात कमी होण्यासाठी आपण हे तिळाचं तेल वापरतो. आणि म्हणून खोबऱ्याचं तेल नाही वापरायचं कारण ते गोठतं. बरोबर. तिळाचं तेल गोठतं का थंडीत? नाही. म्हणून आपण तिळाचं तेल वापरतो की जे बल्य आहे, आपल्या मसल्सना ताकद देणारे, आपल्या हाडांना ताकद देणारे. आणि म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिळाच्या तेलाने अभ्यंग करायचे. पहिले तेल लावायचं आणि मग उटणं लावायचं. पहिले तेलामध्ये मिक्स करून उटणं लावू नका. पहिले पूर्ण अंगाला तिळाचं तेल लावून घ्या आणि मग तुम्ही उटणं थोडंसं दुधामध्ये मिक्स करून ते पूर्ण अंगाला लावा, की ज्याला आपण म्हणतो उद्वर्तन. अच्छा. केस आपल्या कोणत्या दिशेने असतात? खालच्या दिशेने. आता त्यांना वर घेऊन जाणार हे उटणं म्हणजे आपण केसांच्या विरुद्ध दिशेने अंगाला हे उटणं लावतो. आणि मग त्यामुळे आपल्या म्हणजे त्वचेवरती जे काही डेड स्किन असते ती निघून जाते आणि वात शमन होतं.